देऊन घडवायचं आहे, तिच्यामध्ये असं मला जगायचं आहे, तिच्यामध्ये मला असं जगायचं आहे, ही प्रत्येक स्त्रीची भावना आहे, प्रत्येक स्त्रीची मनोगत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. जरी कवीने शब्दांकन केलं असेल तर याच्यापेक्षा वस्तुस्थिती वेगळी नाही. कुणाची आर्थिक स्थिती चांगली असेल, कुणी चांगल्या पदावर असेल, कुणी उच्च पदावर असेल, काही घरचे प्रश्न वेगवेगळे असतील, परंतु समस्या आणि भावना मात्र सर्वांचं एकच आहे. आणि यातून आपल्याला बदलायचं आहे. बदलायचं आहे तर आपल्याला आपला स्वभाव बदलला पाहिजे, आपले विचार बदलले पाहिजेत, आपली मानसिकता बदलली पाहिजे. आणि ही मानसिकता बदलून धैर्याने पुढे जाण्याकरता आपल्या सर्वांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, याकरता या कार्यक्रमाचं आयोजन आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आत्मविश्वासाचं काम करावं लागणार आहे. संसार असेल, व्यवहार असेल, कार्यालय असेल, समाज असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लढायचं आहे. तुम्हालाच नाही, प्रत्येकाला लढायचं आहे. आणि ही लढण्याची जिद्द निर्माण होण्याकरता अशा कार्यक्रमाचे आगळं वेगळं महत्व आहे. बचत गटाच्या महिलांच्या कार्यक्रमाला मी कधी गेलो, मी त्यांना हे सांगत असतो की तुम्ही तुमच्याचा आत्मविश्वास निर्माण करा. लोक काय म्हणतात हे विचार करू नका. तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला किती इन्कम मिळते हे बघू नका, किंवा त्या बचत गटाचं काम करत असताना किती लोक तुम्हाला नाव ठेवतात हे बघू नका. परंतु तुम्हाला या माध्यमातून तुमच्यासाठी उदरनिर्वाहासाठी काहीतरी माध्यम सापडलेलं आहे याचा विचार करा. आणि लोकांच्या बोलण्याकडे, लोकांच्या आपल्याबद्दलच्या प्रतिक्रियेकडे लक्ष देऊ नका. सावित्रीबाई फुलेंना जर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित तुम्ही आम्ही आज या ठिकाणी राहिलो नाही. लोकांनी त्यांच्या अंगावर शेण फेकले, दगड फेकले, नाही तसेच नाव ठेवले, नाही तसेच त्याच्यावर आरोप केले, तरी सुद्धा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले धर्मवीर नाहीत. म्हणून आज देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत स्त्री जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्यामुळे आपलं काम करत असताना सुद्धा आपल्याला कोण काय म्हणेल, कोण नाव ठेवेल, कोण आपल्याला कमी लेखल, हा कुठलाही विचार आपल्याला करायचा नाही. नियतीनं, समाजानं, शासनानं जे काही आपल्याला काम केलेलं आहे ते अत्यंत धैर्यानं आणि नेटानं आपल्याला पुढे चालवायचं आणि इथले संकल्प आपल्याला महिला दिनाच्या निमित्तानं करायचा आहे. समस्या अनेक आहेत, प्रश्न अनेक आहेत, परंतु त्या सोडवण्यासाठी जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही तोपर्यंत बाहेरचा येऊन तुम्ही आपल्याला मदत करणार नाही. आणि त्याकरता प्रत्येक विभागाच्या, प्रत्येक सेक्शनच्या महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या किमान मालेगाव तालुक्यात प्रांत उपस्थित आहेत. मला असं वाटतं की मालेगावच्या महिलांच्या सुद्धा, मालेगाव शहराच्या, मालेगाव तालुक्यातील ज्या महिला अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही समिती गठीत करा, एक महिला अध्यक्ष करा आणि प्रत्येक विभागातील एक एक कर्मचारी तिथे सदस्य असतात आणि एक मालेगाव तालुक्याची महिला कृती समिती असं त्याला आपण नाव देऊया. आणि मालेगाव तालुक्याच्या महिलांकरता मग ते अधिकारी असतील, कर्मचारी असतील, मानधनावरती महिला भगिनी असतील किंवा आणखी कोणाकडे समस्या असतील, त्याच्या संदर्भात विचार मंथन करून त्यांनी दर महिन्याला एक बैठक घ्यावी, त्यांचा प्रश्न मांडावे.